excited. Kita ma'am, बहुत ही super exercise. Yes. और देखो कौन-कौन है हमारे लीडर, लोग बढ़िया बना रहे, बढ़िया ये माहौल को बढ़िया बना रहे बॉस. महेश करवट सर, अभिनंदन करवट मैम. देखो मांगरे मैम and सागर बाबू सर. और हाथ पीछे और पहले क्रॉस में मैम. Yes. कमर को पूरी तरह लचकाना है जैसे सागर सर की कमर घूम रही है बॉस. अगर कोई कर सकता है तो वांगरे मैम. आपसे बढ़िया ये स्टेप कोई नहीं कर सकता बॉस. यस बहुत ही बढ़िया. लाठी नहीं है जोश देखो. अरे वाह, गुड मॉर्निंग सर. क्या बात है ऐसे आदमी लीडर है अपने पास. हर लीडर एक से बढ़कर एक ऊपर से ऊपर एक तरीका लेते हैं. जंप करो और कौन जंप कर रहे हैं. राजेश्री मैम, शिवाजी गावित मैम. लास्ट वाले 1 मिनट है. ये लास्ट वाले 1 मिनट में अपनी एनर्जी डबल करनी है बॉस. डबल करनी है. कैसे करते हैं देखो. ऐसे करते हैं. सरकार जलवा. अरे वाह, क्या बात है. बिना रुके बिना छलांग लगाते हुए. क्या एनर्जी है, क्या मसल पावर है. डॉक्टर दिगंबर अमेजिंग. सुपर से ऊपर सर्वांनी स्टेप मॅच करायचंय. कोणी थांबणार नाही आहे. लास्ट का 1 मिनिट. ये स्टेप नॉन स्टॉप करो बॉस. जेठे सर आप ग्रेट हो सर. ग्रेट स्टेप है ये. स्टेप कोई भी नहीं रुकेगा बॉस, कोई भी नहीं रुकेगा. लास्ट तक करना है. जब तक आपके मसल्स की पावर नहीं बढ़ती ये स्टेप करते रहना है. इस को चैलेंज नहीं बॉस. ये स्टेप लास्ट तक करना है बिना रुके बिना थके. अमेजिंग. एक दूसरे का हाउस सागर बाबर सर, सुनील अवधी सर, आप सब ग्रेट हो बॉस. सागर जेव्हा फॅमिली का जलवा रहेगा ना बॉस, तो दुनिया आपको सॅल्यूट करेगी. कमान आयडियल यायचं विक्रम. लवकरच यायचंय. तो नॉन स्टॉप स्टेप. रोकने का मन नहीं है भागने का, लेकिन वक्त के साथ जीतना पड़ेगा।
पुल डाऊनचा स्टेप प्रॉपर करा, कारण पुल डाऊन केल्याशिवाय तुमच्या मसल्सला रिलॅक्स होणार नाहीये आणि तुमचा एक्सरसाइज हा परफेक्ट होणार नाहीये. एक्सरसाइज आणखी 10 मिनिट आपला पुल डाऊन चालणार आहे, त्यामुळे कोणीही मिस व्हायचं नाही, कोणीही मूव करायचं नाही. चान्स घेतलेला आहे. मोटिवेशन लेना है अपनी पावर बैंक बढ़ाने बॉस. ऑल ऑफ यू बहुत कि आपने राजेश्री खैरनार मैम, डिवीजन में मैम, महेश पाटिल सर, वर्षा डिवीजन मैम, अजित सर, शुभांगी गावित मैम, विद्या एंड संदीप चंद्रे सर, डॉक्टर दिगंबर सर, किशन ननानी सर आणि मैम जयश्री मैम, रावसाहेब अमोल सर, सुचिता पाटील मैम, रंजना भूल मैम, संतोष पवार सर, राजेश पाटील सर, सुनीता हनवटे मैम, पुष्पांजलि सोळे मैम, किरण भोईर सर, सोळे सर, रोहिणी मैम, गणेश भोले सर, बाला चौधरी मैम, इंदू साप्ता मैम, डॉक्टर प्रतिमा सदगिर मैम, राजर मैम, जितेंद्र सर, मीरा यादव मैम, सोमनाथ सिंघा सर, आप सबको बॉस, आप सबको चलो भांगे मैम और भांगे सर, डाउन डाउन के साथ कूल डाउन, प्लीज कंटिन्यू मैम. 1 2 3 4 5. Next. 1 2 3 4 5. Next. भांगे मैम, 1 मोबाइल कैमरा ऑन करा मैम. 3 4 5. Next. 1 2 3 4 5. Next. 1 2 3 4. भांगे मैम, कॅमेरा सेटअप चुकलाय, कॅमेरा सेटअप. Yes. 1 2 3 4 5. Yes. 1 2 3 4 5. Next. 1 2 3 4 5. Yes, कॅमेरा ऑफ होता. ओके, नो प्रॉब्लेम, प्लीज कंटिन्यू. Yes. आपण मानेचा व्यायाम करणार आहोत, तर सर्वांनी सावकाश करायचं. ज्यांची मान दुखत असेल त्यांनी नाही केलं तर चालेल. Yes, राजेश्री मॅम, कंटिन्यू. 1 2 3 4 5. साइड बाय साइड. 1 2 3 4 5 6 7. भांगे मैम, म्यूट करा प्लीज, कॅमेरा सेटअप प्रॉपर करा, आपला कॅमेरा ऑफ होता. यस, प्लीज कंटिन्यू. यस. मान रोटेट करूया. 1 2 3 4 5. रिवर्स. 1 2 भांगे मैम, कॅमेरा इश्यू आहे आपला. 4 5. यस सर, दुसरा स्पॉटलाइट घ्या. यस यस सर, यस. ओके, थँक्यू. राजेश्री मॅम, प्लीज कंटिन्यू. नाही, कॅमेरा अटकतो आपला नेटवर्क नाही. यस मॅम, प्लीज कंटिन्यू करायचं आहे. तुमचं वायफाय असेल सर इथला. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5.
होते Five. रात करत होते. दूसरा पार्ट 1 आम्ही आणले नाही 3 कारण का 5 म्हणजे stretch पाऊस पडला ना 1 भिजलं म्हणजे पाय खराब होतो. 3 म्हणजे ओलसर झालं ना पाय 5 त्यासाठी हिवाळायसाठी पाय क्रॉस मध्ये घ्यायचे पण हे तरी चांगले आहेत त्यांचे पाय काहीच नाही. माझ्यापेक्षा तुमचं चांगलं आहे. 5 हो का? नाही पण दुसरा माणूस नव्हतं. 1 2 3 घामाला 4 कसं 5 ankle rotation 1 गरम होत असेल ना. 3 4 5 opposite 1 2 3 5 दूसरा पार्ट 1 2 3 4 5 opposite 1 2 अच्छा कमी आहे का सर? 4 5 किती होतं? सूर्य नमस्कार घ्यायचे हो? आमचं वीस मॅच होतो ना हा का? तुमचं जास्त होतं. तुम्ही इंदापूरला पहिलं सेंटर टाकलं होतं ना? 5 हो ना. stretch है ना? 1 2 ते वळले सेंटरमध्ये पहिलं मला वाटतं तुमचंच होतं. 5 दूसरा पार्ट इंदापूरमध्ये भरपूर हे झालं आता जास्त झालंय ना? आता जास्त झालं मी बंद केलं दोन वर्ष 3 हा. 4 5 stretch 1 कुठलं ना? 2 3 किती वळले सेंटर टाकलं? 5 हो वेलनेस नमस्कारासाठी खाली बसायचं गाळ्या घेतल्या का तुम्ही? गाळ घ्या रेल्वे स्टेशनला जातात ते कुठं स्टेशनला करायचं हा. हो. तिथे नमस्कार चांगलं आपल्या आई वडील घरातील ज्येष्ठ मंडळींसाठी म्हणजे असं नाही की सारखं घेत नव्हते हा. स्ट्रगलिंग झालं नमस्कार आपल्या धरती मातेसाठी. म्हटलं ना. आणि मग? आता आम्ही कंपल्सरी तिसऱ्या दिवशी आपण तिसरा नमस्कार आपण ज्या देवांना मानतो त्या देवांसाठी. फक्त अप्रेश. ॲप्रेश म्हणजे तिसऱ्या दिवशी आला ना आम्ही जे group चौथा काढला ना, नमस्कार माझ्या आयुष्यात लाभलेल्या सर्व गुरूंसाठी बालेराव सर बांगरे मॅडम बांगरे सर आपल्या सर्वांसाठी. मोठा sound आहे. बरोबर जाणार आहे, 100% बघतो. आणि workout पाचवा करून नमस्कार. नाही, आता पण केली रेल्वे स्टेशन आता शाळेवरती थँक्यू सर. येस 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 कॉंग्रॅच्युलेशन मॅम थँक्यू. खरं तर तुम्हाला म्हणायला पाहिजे कारण तुम्ही एवढा बेस्ट आहे तो बेस्ट एक्सरसाइज केलात आणि सगळ्यांचं येस 100% एक्सरसाइज करून घेतलात. तर सर्वांनी प्लीज खाली बसायचं आहे. कोणीही उठू नका. प्लीज खाली बसा. पायातले शूज काढा आणि अगदी शांत मनाने समोरच्या ज्या स्टेप आहेत तुम्हाला स्टेप शो केल्या जातील. मॅडम आपल्याला अनुलोम आणि विलोम घ्यायचा आहे. म्युझिक पण लावलं जाईल आणि त्या वेळामध्ये आपण फक्त आणि फक्त अनुलोम विलोम करणार आहोत. सुरुवात डाव्या साईडनं करा मॅम. लेट स्टार्ट. असते तेच. ते प्रत्येक टीम मध्ये असतात हो, कंटाळा येतो. डोळे बंद करून अगदी शांतपणे मन आणि बुद्धीला एकाग्र करा. श्वासावर फोकस. जास्तीत जास्त श्वास आतमध्ये भरा. साठवून ठेवा. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू राजश्री मॅम.
बढिया अमेझिंग एक्सरसाइज झालेला आहे, शरीर मन आणि बुद्धी. यस गो बॅक. तर आपल्याला भांगरे मॅडमकडे जायचं आहे. त्याआधी राजेश्री मॅमची थोडक्यात ओळख रिझल्ट्स आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. त्यानंतर धमाल आणि कमाल होणार आहे, कारण लोणावळ्यामधला अद्भुत नजारा आपल्या सगळ्यांना ऐकायचा आहे, पाहायचा आहे. येस, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्वात प्रथम मी ग्रेट भालेराव सर, भांगरे मॅडम, भांगरे सर यांचे आभार मानते की तुम्ही हा कॉल आम्हाला उपलब्ध करून दिला. छान असा कॉल ऑल इन वन आहे, त्यामुळे सर्वात प्रथम आपले आभार. मी राजेश्री खैरनार ठाण्यावरून आहे, माय प्रोफेशन क्लास 1 ऑफिसर आहे युनिव्हर्सिटीमध्ये, आणि मला या कॉलला जॉईन होऊन 1.5 वर्ष झालेलं आहे. 1.5 वर्षामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्येच मी 15 ते 20 किलोचा वेट लॉस केला होता. स्टेबल आहे आणि दिवसातले 4 वर्कआउटपैकी कमीत कमी 3 वर्कआउट करते, त्यामुळे छान असं फिटनेस पण आहे आणि मेंटली सुद्धा फिट झालेला आहे. कामाच्या व्यापामुळे मानसिक स्ट्रेस होता निघून गेलेला आहे, आणि सर्वच काही डिसऑर्डर होत्या मेडिकली, त्या सर्व पहिल्या 3 महिन्यामध्येच दूर झालेल्या आहेत. त्या सर्वात प्रथम मी ब्लड टेस्ट करून माझ्या सर्व टेस्ट सुरुवातीला जॉईन होण्याआधी केलेल्या होत्या, त्याच्यानंतर दर 3 महिन्याला करते. जसजसं टेस्ट करते तसतसा बदल, छान असा बदल होतोय बॉडीमध्ये. आणि आपल्याला जरी हे प्रोडक्ट महाग वाटत असलं तरी सुद्धा या प्रोडक्ट मध्ये जी कमाल आहे ते तुम्हाला बाहेर ते भेटणार नाही. आणि हा जो वर्कआउट आहे हा बाहेर तुम्ही पैसे देऊन वेळ वाया घालवून, आणि सर्वात प्रथम म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला क्लासेसला जावं लागेल, तेव्हा कुठे हे भेटेल. परंतु हे सगळं ऑल इन वन इथेच भेटतं. एन्जॉय सुद्धा करता येतो, मेडिटेशन सुद्धा होतं, योगा आहे, झुंबा आहे, कार्डिओ वर्कआउट सुद्धा आहे. त्यामुळे सर्वांनी सतत वर्कआउट चालू ठेवावा, सगळं संतुलित आहार चालू ठेवावा, आणि कोणीही हा कॉल सोडून जाऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे सर. आणि बाय प्रोफेशन जसे तुम्ही सांगितलं युनिव्हर्सिटीला आहात, तसंच तुमचा आणखी एक दुसरा एक छंद म्हणा, तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल चॅम्पियन आहात. त्यासाठी तयारी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्रोटीन्स, वेगवेगळे शेक्स, वेगवेगळे एनर्जी ड्रिंक घेतले असतील. त्यामध्ये आणि आपल्या शेकमध्ये काय फरक आहे? इंटरनॅशनल सायकलिस्ट आहे, इंटरनॅशनल एशियन चॅम्पियनशिप वगैरे सिल्वर मेडल वगैरे आहे, नॅशनल्सला 69 नॅशनल मेडल्स आहेत. महाराष्ट्राचा सर्वोत्तम जो पुरस्कार आहे शिवछत्रपती पुरस्कार तो मला भेटलेला आहे. आणि वयाचे जवळजवळ 14 ते 15 वर्ष मी स्पोर्ट्समध्ये घालवलेले होते. त्यावेळेस प्रोटीनचा मला होता सर, बाकी काही नव्हतं. डाएट वगैरे सर्व इंडियन टीमला जो दिला जायचा तो होता. वर्कआउट पण जबर असायचा, परंतु तो गेम सोडल्यानंतर काही करिअरच्या मागे लागल्यामुळे 10 वर्षाचा जो गॅप पडला त्याच्यामध्ये स्वतःकडे दुर्लक्ष केल्यामुळे सर्व डिसऑर्डर मागे लागलेल्या होत्या. म्हणजे 100%वरून मी 0वर आलेली होती, परंतु जी एनर्जी होती पूर्वी ती काहीच राहिलेली नव्हती. परंतु या लेवलमध्ये जॉईन केल्यानंतर या 1.5 वर्षामध्ये एनर्जी लेवल पण खूप छान अशी वाढलेली आहे. आणि आता सुद्धा असं वाटतं की आपण आता सुद्धा नॅशनल मेडल घेऊ शकतो जर आपण सायकलिंग केली तर, परंतु करिअरच्या ह्याच्यामुळे शक्य सध्या होत नाहीये. पण इथे आल्यानंतर कॉन्फिडन्स खूप वाढला सर. आणि सगळं संतुलित आहाराचं म्हटलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये जर तो बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं, अफ्रेश ड्रिंकचा जरी विचार केला तरी खूप काही भेटतंय त्याच्यामधून. बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस होत आहेत, केसापासून ते पायाच्या नखापर्यंत पूर्ण गोष्टींमध्ये चेंजेस होत आहेत. त्यामुळे सर्वांनी सकस आहाराचा प्रथमतः पूर्णपणे अभ्यास करा, घ्यायचं म्हणून घेऊ नका. वर्कआउट करतानाही प्रत्येक स्टेपचा व्यवस्थित प्रॅक्टिस करा आधी, कारण करायच्या म्हणून करू नका. तुम्ही कितीही केलात तरी काही उपयोग होणार नाही. 2 वर्ष करा, 3 वर्ष करा, तुमची बेनिफिट मला बाकी गोष्टी जाणार नाही. आणि पुन्हा तुम्ही आपण देवा वेलनेस किंवा मग हर्बलाईफला दोष देतो की हर्बलाईफ घेतल्यानंतर सोडल्यानंतर वेट वाढतं, असं काही नाहीये. 80% डाएटवर आहे सर्व काही खेळ आयुष्यामध्ये आणि 20% वर्कआउट आहे. त्यामुळे डाएट प्रॉपर करा,
तुम्ही कधीही कुठेही जा, तुम्ही वेट गेन वगैरे काही होणार नाही सर. येस मॅम, येस, थँक्यू. इंटरनॅशनल, एशिया आणि इंडियासाठी 69 मेडल्स जिंकलेली व्यक्ती सांगते की तुम्ही जे बाजारात आजपर्यंत जे प्रोटीन खाल्ले, ज्यांची ॲड पाहिलेली आहे, त्यापेक्षा देवा फॅमिलीतला जो सकासार आहे वर्ल्ड्स नंबर 1 का आहे, तर जी व्यक्ती 15 वर्ष सतत ते प्रोटीन खाऊन नॅशनल चॅम्पियन, सायकलिस्ट, सायकलिंग करणं, म्हणजे कुठलाही ॲथलेटिक्स घ्या, कुठलाही स्पोर्ट्समन घ्या, यांची एनर्जी लेवल, यांची मसल पॉवर खरी असावी लागते. कारण त्यांना 100, हजारो, लाखो, करोडो लोकांच्या पुढे जायचं असतं, एवढ्या लोकांमध्ये जिंकायचं असतं. त्यामुळे ते जे घेतात, इंडियन क्रिकेट टीमला डायट दिला जातो, जेवण दिलं जातं, ते मॅडम पण जेव्हा त्यांनी ते मिस केलं किंवा त्या प्रोटीन मधली जी कॅपॅसिटी लाईफ टाईम मला मेंटेन करायची होती ती कुठेतरी कमी, जिंकण्यासाठी पुरेशी